we know that in case of photochemical reaction, the basic need is absorption of light radiation. When molecule absorbs the light radiation, reaction starts. But there are some reactions. In case of that reactions, reacting molecules unable to absorb light radiation itself. In case of some reactions, reacting molecules unable to absorb the light radiation. However, if a suitable atom or molecule, if a suitable atom or molecule called as sensitizer is present to absorb the radiation, suitable atom or molecule is present to absorb the light radiation, then it can pass the absorbed radiation onto the reacting molecules and reaction takes place. Such a reaction is called photosensitized reaction. काय होते या केसमध्ये? रिॲक्टिंग मॉलिक्युल्स स्वतः लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब करू शकत नाहीयेत, पण असा एखादा ॲटम किंवा मॉलिक्यूल ज्याला आपण काय म्हणणार आहोत, सेन्सिटायझर, जर सेन्सिटायझर तिथे प्रेझेंट असेल, सेन्सिटायझर काय करेल, स्वतः लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब करेल आणि मग रिॲक्टिंग मॉलिक्यूलला पास टू द रिॲक्टिंग मॉलिक्यूल. त्यामुळे काय होईल, रिॲक्शन टेक्स प्लेस. अशा रिॲक्शनला काय म्हणायचं आपल्याला, सेन्सिटायझ्ड रिॲक्शन्स, photosensitized reaction. Such reactions are called photosensitized reaction. Now we see some examples of photosensitized reaction. For example, one, dissociation of hydrogen. Ultraviolet light of wavelength 2537 angstrom unit, UV light of 2537 angstrom unit is not able to dissociate hydrogen molecule, though it possesses more energy than required for dissociation of hydrogen atom. काय सांगितलं वाक्यामध्ये आपण की 2537 अँगस्ट्रॉम युनिट ही जी वेवलेंथ आहे, या वेवलेंथकडे इतकी एनर्जी आहे की त्या एनर्जीमुळे हायड्रोजन मॉलिक्युलचं डिसोसिएशन होऊ शकतं. पण ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे, दिस वेवलेंथ डज नॉट डिसोसिएट्स द हायड्रोजन मॉलिक्यूल बिकॉज द हायड्रोजन मॉलिक्यूल इटसेल्फ अनेबल टू ऍब्सॉर्ब द लाईट रेडिएशन इन दिस रिजन. का होत नाहीये, म्हणजे या वेवलेंथकडे सफिशियंट एनर्जी असून सुद्धा हायड्रोजन मॉलिक्यूलचं डिसोसिएशन होत नाही. का तर हायड्रोजन मॉलिक्यूल या रिजन मधली वेवलेंथ ऍब्सॉर्ब करू शकत नाही. आणि ॲज पर द फोटोकेमिस्ट्री, फोटोकेमिकल रिॲक्शन कधी स्टार्ट होते, लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब झाले तर. मग हावेवर इफ अ स्मॉल अमाउंट ऑफ mercury vapors are present as sensitizer. However, small amount of mercury vapors are present as the sensitizer, then dissociation of hydrogen takes place. म्हणजे इथं हायड्रोजन मॉलिक्यूल स्वतः लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब करू शकत नव्हता, पण इन प्रेझेन्स ऑफ मर्क्युरी व्हेपर्स dissociation of hydrogen takes place in the same region of the wavelength. कसं होईल पहा, suppose this is mercury atom, this is photon or quanta, and upon absorption of this light radiation this mercury atom get excited. काय झालं, त्याचं एक्साइटेशन झालं, mercury atom get excited. Now when this excited mercury atoms come in contact with hydrogen molecule, whatever the excess energy with this atom get transported to hydrogen molecule and dissociation of hydrogen molecule takes place. काय होईल मग, twice H plus Hg. काय झालं, Hg नॉर्मल झाला आणि हायड्रोजन मॉलिक्यूलचं H ॲटम मध्ये डिसोसिएशन झालं. पण कधी, त्याच वेव्हलेंथला.
UV लेंथ आहे 2537 अँगस्ट्रॉम युनिटची. फोटोसेन्सिटायझड रिॲक्शन्सचं एक्झाम्पल आपण डिस्कस करतोय. फोटोसेन्सिटायझड रिॲक्शन्सला आपण फोटोसेन्सिटाईज का म्हणायचं आहे, तर त्या वेव्हलेन्थ्स रिॲक्टिंग मॉलिक्यूल स्वतः ऍब्सॉर्ब करत नाहीयेत, पण ॲटम किंवा मॉलिक्यूल जो सेन्सिटायझर म्हणून ऍक्ट होईल त्याच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होतील. फॉर एक्झाम्पल इथं सांगितल्याप्रमाणे डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. सेकंड एक्झाम्पल फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस फिनॉमिना जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. आपण अगदी 10वी 8वी 9वीला पण कधीतरी शिकलोय. फोटोसिंथेसिस काय होतं फोटोसिंथेसिस मध्ये. पहिला प्रश्न, फोटोसिंथेसिस होतं कुठं, मानवामध्ये होतं का, तर नाही. ग्रीन प्लांट्स, ग्रीन वनस्पतीमध्ये होतं. कसं 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 आणि का होतं, तर ड्यू टू क्लोरोफिल पिगमेंट्स. प्लांट्समध्ये क्लोरोफिल नावाचं पिगमेंट आहे आणि या क्लोरोफिल मुळे प्लांट्स काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. काय होतं मग तिथं, in case of photosynthesis this chlorophyll acts as the sensitizer. Chlorophyll acts as the sensitizer and the reaction between कशामध्ये रिॲक्शन होणार आहे, CO2 and H2O. Reaction between CO2 and H2O takes place to produce carbohydrate and oxygen in presence of the visible light. आता व्हिजिबल लाईट म्हणजे आपण काय म्हणतो, 4000 अँगस्ट्रॉम युनिट पासून 7000 अँगस्ट्रॉम युनिट पर्यंतची लाईट. मग व्हिजिबल लाईटच्या वेळी नायदर CO2 नॉर H2O ऍब्सॉर्ब द लाईट रेडिएशन इन दिस रिजन. सांगितलेलं रिजन कोणतं आहे, 4000 अँगस्ट्रॉम युनिट पासून 7000 अँगस्ट्रॉम युनिट पर्यंत हा जो रिजन आहे, या रिजन मध्ये नायदर CO2 nor H2O is able to absorb the light radiation, but chlorophyll absorbs throughout this region. Chlorophyll able to absorb the energy throughout this region. Therefore chlorophyll absorbs the light radiation in this region and then transport to this, due to which these two converted into carbohydrate and oxygen. Let's see reaction. In presence of chlorophyll is C6H12O6 glucose plus oxygen. So this is about photosynthesis. Photosynthesis is also example of photosensitized reaction. Here also neither CO2 nor H2O itself able to absorb the light radiation in this region. Therefore in presence of chlorophyll these two combines to form glucose and oxygen, and the overall reaction is called photosynthesis reaction, and it is the example of photosensitized reaction.